महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भाजप आमदार सुरेश धस यांची उपस्थिती. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसआयटीची मागणी केली होती. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेबलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. पोर्शेकार अपघात प्रकरणी पुणे न्यायालयानं अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला. आईच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल देत जामीन मागितला होता. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक मुंबई पोलीस दलातून निवृत्त. 90च्या दशकात गँगवॉर संपवण्यात नायक यांनी मोठी भूमिका बजावली होती. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी. मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी. भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघात. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. आता कोणाला राखी बांधू? मृत तरुणाच्या बहिणीचा प्रशासनाला सवाल. पुण्यातील औंध परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी घसरल्याने एकाचा बळी. गाडी घसरून वाहन चालक थेट कारसह खाली आल्यानं मृत्यू. भिवंडीवाडा मार्गावर खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवून रास्ता रोको. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होतं का? नागरिकांचा संतप्त प्रकार. महादेव हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापूरकर जिल्ह्यात मोहीम राबवत आहेत. रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार. माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती. बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरीसमोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण. दुचाकीवरून घरी जाताना शाब्दिक वादातून मारहाण. नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातून तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलं. रायगडच्या मुसळ्यात 2 कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. श्वानाच्या तावडीतून मुलाची सुटका. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फुटानं उघडले. धरणातून 10,000 क्युसेकनं विसर्ग. सिंधुदुर्गच्या कणकवलीत हरकुल धरण भरलं. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अहिल्यानगरच्या अकोलेतील भंडारदरा धरण 90% तर मुळा धरण 85% भरलं. रायगडच्या रोह्यातील वरस गावात दुर्मिळ पान निवड जातीचा रंगहीन साप आढळला. सापाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या 44 अतिरिक्त विशेष गाड्या. गाड्यांची संख्या 296. सिक्कीमच्या बरदांगमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम विस्कळीत. वारंवार दरड कोसळत असल्यानं काम करायला कामगारांना अडचण.